भासली. तिने अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण कुठेच कर्ज मिळालं नाही. शेवटी तिचा परिचय झाला रमेश जवळकर नावाच्या खाजगी सावकाराशी. रमेश हा पैशाने श्रीमंत पण मनाने धूर्त होता. त्याने सविताला बोलावून घेतलं. तुला पैसे हवेत ना, मी देतो, पण प्रत्येक महिन्याला व्याज मात्र वेळेवर दिलं पाहिजे. सविता अडचणीत होती, तिला हेच योग्य वाटलं. रमेशने तिला 70,000 रुपये रोख दिले. सुरुवातीला सविता खूप खुश झाली. पैसे मिळाले म्हणून घरातल्या अडचणी दूर होतील असं तिला वाटलं. पण अचानक आजारपण आलं आणि कर्जातला बराचसा पैसा उपचारामध्ये गेला. परिस्थिती पुन्हा कठीण झाली. तरी देखील आजारपणातून सावरल्यानंतर तिने काम करून हळूहळू व्याज भरायला सुरुवात केली. दर महिन्याला रमेश तिच्या घरी येई, पैसे घ्यायचा आणि निघून जायचा. सविता त्याला आदराने वागवत असे. पण हळूहळू रमेशच्या नजरा बदलू लागल्या. व्याज घेण्याच्या बहाण्याने तो तिच्या जवळ बसू लागला, तिच्या शरीराकडे पाहू लागला. सविताला याची जाणीव झाली पण ती गप्प राहिली. काही महिन्यांनी सविताला पुन्हा आर्थिक अडचण आली. 4-5 महिन्याचं व्याज बाकी राहिलं तेव्हा रमेशने आपली खरी मागणी पुढे केली. तो म्हणाला, सविता, मला व्याज नको, तू मला शरीर संबंध दे, नाहीतर घरातलं सामान उचलून नेईन. हे ऐकून सविताचे पाय थरथरले. ती रात्रभर झोपली नाही. एका बाजूला कर्ज, दुसऱ्या बाजूला आपलं आयुष्य. शेवटी मजबुरीने तिने होकार दिला आणि याच दिवसापासून तिच्या जीवनातलं दुःख स्वप्न सुरू झालं. 2014 पासून ते 24 पर्यंत तब्बल 10 वर्ष रमेश तिच्यावर हक्क गाजवत राहिला. तो प्रत्येक 2 दिवसांनी तिच्या घरी यायचा, संबंध ठेवायचा. सविता मनातून तुटत चालली होती, पण ती गप्प होती. रमेश फक्त संबंध ठेवून थांबला नाही, त्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ शूट करून ठेवले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिचा गैरफायदा घेत राहिला. हळूहळू रमेशच्या मागण्या विचित्र स्वरूप धारण करू लागल्या. सविता त्रस्त झाली. एका दिवशी रमेशने स्पष्ट सांगितलं, पैसे हवेच आहेत, नाहीतर तुझं घर माझ्या नावावर करून